हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आपली 12.5ची उंची आहे, तर मी 13.5 घेतली आहे. 1 इंच एक्स्ट्रा घेतले आहे. बत्तीस साईज आपली चेस्ट आहे. 8 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्जिनसाठी. 5.5 इंचाचं शोल्डर आहे, मार्किंग करून घ्यायचे आहे. 6 इंचाचा मोंडा आहे, तिथे पण मार्किंग करून घ्यायचे आहे. जिथे आपण मार्किंग केली होती लाईन जोडून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग. 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे. अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याच्या साईडला. 6 इंचाचा गळा आहे. 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि गोल आकार द्यायचा आहे गळ्याचा. आता आपल्याला 10 शोल्डरपासून खाली 10 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे. आता आपल्याला जो टक्स टाकायचा आहे 1.5 इंचाचा, तो साईडने 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मार्जिन लाईनपासून पुढे 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतला आहे कपडा. एक 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. आता जो 1.5 इंचाचा कपडा आपल्याला कट करायचा आहे, तो इकडे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. सरळ लाईन ओढून कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा. जिथे आपण प्रिन्सेस कटचा आकार दिला होता तो कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची. गळा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे पॅटर्न अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून कट करायचा आहे. ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आहे हा, त्याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं पिनअप करून घ्या तुम्ही, नंतर कट करा. झाली आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग.
आता आपल्याला एकावरती एक ठेवून जॉईन करायचं आहे अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस. व्यवस्थित असं एकावरती एक ठेवून कट करायचं आहे. अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित असा. सगळीकडे टिपा मारून घ्यायच्या आहे आपल्याला. साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे. व्यवस्थित असा कट करायचा आहे. दोन्ही पण पार्ट मी जिथं जॉईन करून घेत आहे. व्यवस्थित असं पकडून सगळे पार्टला आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत कडेने. आता आपल्याला एकावरती एक ठेवून जॉईन करायचं आहे. व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचे आहे दोन्ही पण पार्ट. आता खालच्या साईडला आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावायची आहे. तर मी इथं 2 इंचाची पट्टी घेतली आहे, दुमटून घेतली आहे ती. व्यवस्थित अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे पट्टीला. आतल्या साईडला पलटी करून टिप मारून घ्यायची आहे. मी इथे 2 इंचाची पट्टी घेतली आहे अस्तरची. ती वरच्या साईडने ठेवून व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. आणि आतल्या साईडला दुमटून घ्यायची आहे. व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे पुन्हा एकदा. साईडचा जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
दुसऱ्या साईडचा पार्ट पण मी जॉईन करून घेत आहे. कमरेची पट्टी दुमतून मी टिप मारून घेत आहे. खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची आणि छान पण बसतो हा ब्लाऊज. व्यवस्थित अशी शिलाई करून आता आपल्याला वरच्या साईडनी पट्टी लावायची आहे. आतल्या साईडनी जोडून वरच्या साईडनी घ्यायची आहे पट्टी. दुमतून अशी मधोमध टिप मारून घ्यायची आहे पट्टीच्या. कडेला नाही मारायची, मध्ये मारायची आहे टिप. साईडचं जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता दोन्ही एकावरती एक ठेवून बरोबर आहे का बघायचं आहे. जे एक्स्ट्राचं आहे ते कट करायचं आहे गळ्याच्या साईडनी. आता आपल्याला गळ्याला गोट मारायचा आहे. तर मी इथे 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे. ते एकावरती एक ठेवून जॉईन करायची आहे. एक साईडनी व्यवस्थित अशी दुमतून घ्यायची आहे. आता गळ्याच्या साईडला व्यवस्थित ठेवून शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. गळ्याला छान असा गोट मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा बारीक गोट मारून घ्यायचा आहे गळ्याला. दुसऱ्या साईडची पट्टी मी जॉईन करून घेत आहे. आता आपल्याला आय करायचं आहे. याच्यावरतीच मशीनवरतीच करत आहे मी. व्यवस्थित असे 5 ते 6 आय करू शकता तुम्ही. मी इथे 5 केले. तुम्हाला माझी ब्लाऊजची कटिंग कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. माझं